हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 3 जो आहे आपल्या मॅथमॅटिक्सचा, त्याचं नाव आहे इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स. या चॅप्टरचं पूर्ण एक्सरसाइज सोडवून पाहणार आहोत. चला बघा, आपण एक क्विक रिव्हिजन घेऊया त्या चॅप्टरची. त्या चॅप्टरमध्ये नेमकं काय काय सांगितलं आहे. तर पहिला पॉइंट आहे चॅप्टर मधला नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स काय असतात? तर नॅचरल नंबर असतात काउंटिंग नंबर्स, म्हणजे जे नंबर्स मोजण्यासाठी, वस्तू मोजण्यासाठी वापरतात त्यांना म्हणायचं नॅचरल नंबर. आणि स्मॉलेस्ट नॅचरल नंबर 1 आहे. आणि नॅचरल नंबर कशा प्रकारे असतात? 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. होल नंबर्स काय आहेत? तर होल नंबर्स म्हणजे नॅचरल नंबर मध्ये 0 मिळवल्यानंतर आपल्याला जो नंबर सेट मिळतो त्याला म्हणायचं होल नंबर. म्हणजे नॅचरल नंबर प्लस 0 इट इज इक्वल टू होल नंबर. आणि स्मॉलेस्ट नॅचरल नंबर, स्मॉलेस्ट होल नंबर इज 0. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. इंटिजर्स काय आहेत? तर इंटिजर्स आहेत सगळे पॉझिटिव्ह, सगळे निगेटिव्ह आणि 0 यांना मिळून जो सेट बनतो त्याला म्हणायचं इंटिजर्स. निगेटिव्ह नंबर, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर. पुढे काय आहेत? अपोजिट नंबर्स. अपोजिट नंबर काय आहे पाहूया. पहा, अपोजिट नंबर्स. अपोजिट नंबर काय आहे? नंबर ॲट अ सेम डिस्टन्स. नंबर्स ॲट अ सेम डिस्टन्स फ्रॉम 0 बट इन अपोजिट साइड्स. म्हणजे बघा, या ठिकाणी -4 आहे आणि या ठिकाणी +4 आहे आणि इथे काय आपले 0 आहे. ठीक आहे, सेंटर ऑफ द नंबर लाईन. मग 0 पासून +4 किती अंतरावर आहे? तर 4 युनिट अंतरावर आहे. आणि -4 पण 4 युनिट अंतरावर. फक्त काय डिफरन्स आहे? तर 0 पासून हे दोन्ही वेगवेगळ्या दिशेंना आहे. तर 0 पासून सेम अंतरावर असणारे परंतु वेगळ्या दिशेला असणारे जे दोन नंबर असतात त्यांना म्हणायचं अपोजिट नंबर. म्हणजे +4 चा अपोजिट नंबर आहे -4. ठीक आहे. आणि त्यांची सम अपोजिट नंबरचं सम ऍडिशन काय येते? नेहमी 0 येते. हा मुद्दा देखील लक्षात ठेवायचा आहे. चला मग आजच्या एक्सरसाइजला सुरुवात करूयात. एक्सरसाइज मध्ये पहिला प्रश्न आहे -5 इज डॅश डॅश. -5 हा काय आहे? तर -5 हा आहे इंटिजर. कारण तो होल नंबर नाहीये, कारण होल नंबर सुरू होतात 0 पासून, नॅचरल नंबर सुरू होतात 1 पासून. आणि 0 पेक्षा हा -5 म्हणजे लहान आहे म्हणून तो इंटिजर आहे. नेगेटिव्ह नंबर्स लाईक -5 बिलॉंग टू द सेट ऑफ इंटिजर्स. दे आर नॉट होल नंबर्स आणि नॉट नॅचरल नंबर. आता पुढे आहे कंपॅरिझनचा प्रश्न आहे. -5 आणि 0, -5 आणि 0 याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचंय. तर बघा, कधी पण लक्षात घ्या, निगेटिव्ह नंबर हे 0 पेक्षा काय असतात? लहान असतात. म्हणजे 0 हा त्याच्या निगेटिव्ह, प्रत्येक कोणत्या पण निगेटिव्ह नंबर पेक्षा 0 हा मोठा असतो. तर या ठिकाणी 0 इज ग्रेटर दॅन -5 असं साइन येईल. ऑन द नंबर लाईन, नंबर्स टू द लेफ्ट ऑफ 0. 0च्या लेफ्ट साइडला जे काही नंबर असतील तर ते 0 पेक्षा काय असतात? स्मॉलर असतात. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओके. क्वेश्चन नंबर 2, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्सचा प्रश्न आहे. अतिशय सोपा. पहिलं स्टेटमेंट आहे 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. बघा, नॅचरल नंबरची सुरुवात 1 पासून होते, मग 0 स्मॉलेस्ट कसा असेल? तर 0 हा स्मॉलेस्ट नाहीये, तर 1 हा स्मॉलेस्ट आहे. त्यामुळं हे स्टेटमेंट काय आहे? फॉल्स आहे. बरोबर. सेकंड स्टेटमेंट आहे ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. सगळे नॅचरल नंबर होल नंबर आहेत का? ट्रू. बरोबर, कारण होल नंबरची सुरुवात कुठून होते? तर 0 पासून होते आणि नॅचरल नंबरची 1 पासून. मग ऑल नॅचरल नंबर्स आर इन्क्लुडेड इन होल नंबर्स. म्हणजे हे ट्रू स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट नंबर 3, ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर. तर हे फॉल्स आहे, कारण होल नंबर मध्ये 0 येतो आणि नॅचरल नंबर मध्ये 0 येत नाही, म्हणून हे फॉल्स स्टेटमेंट आहे. आता स्टेटमेंट आहे चौथं. काय आहे स्टेटमेंट? पहा बरं. फोर्थ स्टेटमेंट इज द सम ऑफ ऑपोजिट नंबर इज 0. एकदम बरोबर, ट्रू स्टेटमेंट आहे. द सम ऑफ एनी टू ऑपोजिट नंबर इज ऑलवेज 0. म्हणजे आपण बघितलंय की
+4चा अपोजिट नंबर आहे +5चा अपोजिट नंबर आहे -5 आणि त्याचं ॲडिशन नेहमी 0 येतं. म्हणून द सम ऑफ अपोजिट नंबर इज ऑल्वेज 0. इट इज ट्रू स्टेटमेंट. नेक्स्ट. तर क्वेश्चन नंबर 3, राईट द फॉलोइंग 4 नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेले नंबर आपल्याला लिहायचे. असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे कसं? तर असेंडिंग म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत. तर हे जे नंबर दिलेले आहेत आपल्याला, तर याच्यामध्ये तो असेंडिंग ऑर्डर आपल्याला लावायची आहे. तर असेंडिंग ऑर्डर काय बघा. तर पहिला कोणता येईल याच्यामध्ये? तर फर्स्ट सगळ्यात छोटा असणार आहे. इथे बघा 87 आहे, 87 आहे, 89 आहे. त्यामुळं 85 वाला फर्स्ट असेल. त्यानंतर 87 मध्ये परत कंपॅरिझन होईल. 87 च्या पुढे 39 आणि 29 आहे. मग कोणता मोठा असेल? तर ऑब्व्हियसली 39 वाला. आणि छोटा कोणता आहे? तर 29 वाला, म्हणजे सेकंड वाला. सेकंड येईल. थर्ड कोणता येईल? तर थर्ड हा येईल. आणि फोर्थ पण हा येईल. ओके. क्वेश्चन नंबर 4 पाहूयात आता. क्वेश्चन नंबर 4 याच्यामध्ये काय दिलं? ऑब्टेन 5 डिजिट नंबर युजिंग 1 to 9 ओनली वन्स. 1 ते 9 हे नंबर्स वापरायचे, 1 to 9, आणि आपल्याला 5 डिजिट नंबर बनवायचा आहे. राईट लार्जेस्ट अँड द स्मॉलेस्ट सच अ नंबर, राईट देम इन अ वर्ड. आता बघा, या ठिकाणी लार्जेस्ट नंबर पाहूयात. 5 डिजिट्स पाहिजे आणि 1 to 9 हे आपल्याला नंबर्स डिजिट्स यूज करायचे. तर लार्जेस्ट घ्यायचं म्हटल्यानंतर 9 सर्वात लार्जेस्ट आहे, म्हणजे 9 सुरुवातीला घेणार. त्याच्यापेक्षा लहान 8, 7, 6, 5 हा आपला लार्जेस्ट नंबर होईल. याला वर्ड्स मध्ये काय म्हणायचं? 98,765 असं आपल्याला याला वर्ड्स मध्ये म्हणता येईल. आणि स्मॉलेस्ट नंबर, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर जर लिहायचा म्हटलं तर स्मॉलेस्ट नंबर काय आहे 1 to 9 मधला? तर 1, 2, 3, 4, 5 असं येईल. आणि त्याला वर्ड्स मध्ये काय म्हणायचं? त्याला वर्ड्स मध्ये म्हणायचं 12,345. ओके. आता क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्याच्यातला पहिला काय आहे? ड्रॉ अ नंबर लाईन अँड शो नंबर -5, 3, -3 आणि 7 हे नंबर लाईन मध्ये दाखवायचे आपल्याला. तर नंबर लाईन कशा प्रकारे ड्रॉ करायची आपल्याला माहितीच आहे. एक नंबर लाईन ड्रॉ करा. सेंटर लाईन आर 0. सेंटर लाईन आर 0. ओके. इथे 0 लिहिला. त्याच्यानंतर उजव्या बाजूला आपले म्हणजे राईट साईडला असतात पॉझिटिव्ह नंबर. आता इथे मी 3 आणि 7 डायरेक्ट लिहिलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत असं सेम डिस्टन्सवर नंबर लिहू शकतात. आणि इकडे पण त्याचप्रमाणे. तर आपण या ठिकाणी -5, -3, त्यानंतर +3 आणि +7 असे नंबर या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत नंबर लाईन वरती. पुढे तर क्वेश्चन 5 मधला फर्स्ट अँड थर्ड. तर फर्स्ट क्वेश्चन काय बघूया. व्हॉट आर द नंबर्स टू द राईट ऑफ 0. आता नंबर लाईन आपण आताच ड्रॉ केली. नंबर लाईनच्या राईट म्हणजे 0च्या राईट साईडला नंबर आहेत, त्यांना काय म्हणायचं? द नंबर्स टू द राईट ऑफ 0 आर कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह नंबर्स ऑर पॉझिटिव्ह इंटिजर्स पण त्यांना म्हणता येऊ शकतं. नंतर त्याच्यातला थर्ड प्रश्न आहे, व्हॉट आर द नंबर्स टू द लेफ्ट ऑफ 0. लेफ्ट ऑफ 0, the numbers to the left of 0 are called as negative numbers or negative integers. Okay.
बघा. या नंबर लाईन मध्ये आपण झिरोच्या या झिरोच्या राईट साईडला हे जे सगळे आहेत ते पॉझिटिव्ह आणि झिरोच्या लेफ्ट साईडला आहेत ते सगळे निगेटिव्ह. ओके. क्वेश्चन नंबर 6 वर्ड प्रॉब्लेम आहे, तो आपण सोडूया आता. बघा काय वर्ड प्रॉब्लेम दिलाय. तर अ डिस्ट्रिक्ट स्पेंट 69,27,762 in 2023-24 and 88,36,584 in 2024-25 for environmental protection. What is the total expenditure and how much more was spent in 2024-25 than 2023-25-24? तर 2 वर्षाचे एक्सपेंडिचर दिलेत, त्यांची ॲडिशन करायची आणि कोणत्या वर्षी जास्त आहे तर कितीने जास्त आहे एवढं आपल्याला काढायचं. तर टोटल एक्सपेंडिचर काढून घेऊयात. पहिल्यांदा टोटल एक्सपेंडिचर म्हणजे 2023चं 23-24चं एक्सपेंडिचर हे आहे आणि 24-25चं एक्सपेंडिचर आपण लिहून घेतलं आणि त्यांची ॲडिशन केली. त्यांची ॲडिशन आली आपली 1,57,64,346. तर हे झालं ॲडिशन आली. त्यानंतर टोटल एक्सपेंडिचर काय झालं मग एवढे रुपीज झाला, बरोबर. पुढे आता डिफरन्स काढायचा आहे म्हणजे 2024-25 मध्ये किती जास्त एक्सपेंडिचर झाला, तर तो काढण्यासाठी आपल्याला त्याचा डिफरन्स काढावा लागेल. डिफरन्स म्हणजे काय तर त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. तर 88,36,584 मायनस 69,27,762 यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं 19,08,822. तर असं स्टेटमेंट आपल्याला लिहावं लागेल की मोर मनी स्पेंट इन 2024-25 इज रुपीज 19,08,822 रुपीज. ओके. तर हा झाला वर्ड प्रॉब्लेम. पुढे क्वेश्चन नंबर 7. Write the numbers 1 to 9 in the box so that each number appear only once and the sum every row column both diagonal is the same. आता बघा याची सम काय येते 8 + 1, याची सम येते 15. इथे पण 15 आलं पाहिजे. ओके. आणि इथे सुद्धा म्हणजे उभी आणि आडवी सगळ्याची सम आली पाहिजे 15. तर बघा इथे काय लिहू शकतो आपण 5 3 8 आहे 7 लिहिला पाहिजे का नाही. तर 5 + 3 8 8 + 7 याचं 15 येईल. ओके याचं पण 15 आलं बघा. 7 + 2 9 9 + 6 15 6 इथे 9 येईल. ओके. त्यानंतर 8 + 3 8 + 3 11 11 आणि इथं 4 4 + 9 + 2 इथे 15 येते. इथे पण 15 येते आणि इथे पण 15 येते. बघा तर सगळीकडे 15 आली पाहिजे आडव्या कॉलमचे आणि आडव्या रोचे आणि उभ्या कॉलमच्या ॲडिशन. तर काय काय आपण आन्सर लिहिलं तर आन्सर लिहिलं बघा 7 इथं पुट करायचं आहे 4 आणि 9. ओके. तर आपण क्विक समरी बघू, की पॉइंट बघूयात ह्या एक्सरसाइज मध्ये काय काय आपण शिकलो आणि काय काय पॉइंट लक्षात ठेवायचे. बघा -5 काय आहे तर तो इंटिजर आहे. -5 इज लेस दॅन
0 आहे. 0 इज अ नॉट नॅचरल नंबर. बरोबर. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. बरोबर. अपोजिट नंबर्स ॲड अप टू 0. अपोजिट नंबरची ॲडिशन 0 येते. लार्जेस्ट 5 डिजिट नंबर 1 to 9 डिजिट यूज करून हा होतो 98,765 आणि 5 डिजिट नंबर स्मॉलेस्ट 1 to 9 डिजिट यूज करून 12,345. The numbers right of 0 are positive and the numbers left of 0 are negative. Magic square of 1 to 9 has some 15. स्टुडंट्स, आपण चॅप्टर नंबर 3 चे पूर्ण एक्सरसाइज या ठिकाणी सोडवलेली आहे. त्याचं कंप्लीट सोल्युशन पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे ज्ञानप्रभाला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.